Hi friends, our next point, enthalpies of physical transformations. Transformations, that means conversion of one phase into another phase. Okay, for example, solid get converted into the liquid get converted into the gas converted into the solid, and vice versa. Okay, see, there are total 7 definitions. First one, enthalpy of fusion, enthalpy of vaporization, enthalpy of sublimation, enthalpy of atomic enthalpy of ionization, enthalpy of electron gain enthalpy, fifth one. Then here sixth one, enthalpy of atomization, enthalpy of solution. या टोटल 7 डेफिनेशन्स पैकी कोणती तरी एक डेफिनेशन 1 मार्कला असू शकते. ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे आपण म्हटलं होतं कन्वर्जन. एक डेफिनेशन डिस्कस करूया. एन्थॅल्पी ऑफ फ्युजन दॅट मीन्स मेल्टिंग. ओके, डेल्टा दॅट मीन्स चेंज. FUS stands for the fusion and H stands for the enthalpy. राईट, या 7 डेफिनेशनमध्ये वर्डिंग बघितलं तर थोडं सेम आहे. फक्त चेंज कुठे हायलाईट त्या पॉईंटवरती मी करतो आहे, त्या वर्ड्सवरती करतो आहे. सियर सॉलिड एन्थॅल्पी चेंज दॅट ऑकर्स व्हेन 1 मोल ऑफ अ सॉलिड इज कन्वर्टेड इनटू द लिक्विड विदाउट चेंज इन टेम्परेचर ॲट कॉन्स्टंट प्रेशर इज एन्थॅल्पी ऑफ फ्युजन. काय कन्वर्जन होते बघा, सॉलिड इज डिरेक्टली कन्वर्टेड इनटू दी लिक्विड. म्हणजेच काय होतं, सॉलिड मेल्ट होतो आहे आणि सॉलिडमधून लिक्विडमध्ये जाण्यासाठी लागणारी एन्थॅल्पी, लागणारी हीट किंवा एनर्जी ज्याला म्हणतो आहे आपण, त्याला काय म्हणायचं आहे, एन्थॅल्पी ऑफ फ्युजन. सी द नेक्स्ट डेफिनेशन, एन्थॅल्पी ऑफ वेपरायझेशन. Here vaporization of 1 mole of liquid without changing its temperature. Liquid get directly converted into the vapors. म्हणजे लिक्विड वॉटरला समजा आपण हीट दिली तर लिक्विड कशामध्ये कन्वर्ट होतं आहे, वॉटर कशामध्ये जातं आहे, कन्वर्जन होतं आहे वेपर्समध्ये. म्हणजे लिक्विड वॉटर वेपरमध्ये कन्वर्जन होताना लागणारी एन्थॅल्पी, त्याला काय म्हणतो आपण, एन्थॅल्पी ऑफ वेपरायझेशन. ओके, नेक्स्ट हियर enthalpy of sublimation. That means we know that the sublimation, the solid get directly converted into the gaseous phase or the vapors phase. Solid get directly converted into the vapors phase, not in the liquid phase. See here, solid directly into vapor at constant temperature and pressure. For example, camphor समजा आपण बर्न केला तर डिरेक्टली कन्वर्ट कशामध्ये होतो, तो गॅसियस फेजमध्ये होतो, लिक्विडमध्ये न जाता. ओके, अशा 3 डेफिनेशन्स आपण डिस्कस केले आहेत. फोर्थ वन डेफिनेशन बघा, एन्थॅल्पी ऑफ आयोनायझेशन. आयॉन्समध्ये कन्वर्जन होतं आहे. म्हणजे एखाद्या ॲटमचं आपण आयॉनमध्ये कसं कन्वर्जन होत असेल. फॉर एक्झाम्पल आपण समजा घेतला, सोडियम घेतला, Na is one of the atom. सोडियममधून टोटल इलेक्ट्रॉन्स असतात 11. माहीत असेल, अकॉर्डिंग टू दी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. एक इलेक्ट्रॉन जेव्हा लूज करतो आहे तेव्हा त्याच्यावरती चार्ज कुठला डेव्हलप होतो आहे, Na प्लस म्हणजे +1. इलेक्ट्रॉन लूज किती झाला, 1 E मायनस. ओके, इलेक्ट्रॉन एक लूज झाला आहे. म्हणजे सोडियमवरती 11 इलेक्ट्रॉन्स होते, एक इलेक्ट्रॉन लूज झाला आहे. म्हणजे याचं काय झालेलं दिसतं आहे, हा दिसतो आहे आपल्याला, काय दिसतो आहे, ॲटम, आणि हा काय दिसतो आहे, आयॉन. ॲटम गेट कन्वर्टेड इनटू दी आयोनिक फॉर्म. ओके, म्हणजे ॲटम टू आयॉन कन्वर्ट होत असताना सुद्धा काहीतरी एन्थॅल्पी लागते, ज्याला काय म्हणायचं आहे, नोन एज एन व्हॉट, एन्थॅल्पी ऑफ आयोनायझेशन. ओके, सी हियर इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. जसं ॲटम कशामध्ये कन्वर्ट झाला बघा, आयॉनमध्ये, तसंच ॲटम जेव्हा आयॉनमध्ये कन्वर्ट झाला तेव्हा त्याच्यातून इलेक्ट्रॉन लूज झाला, रिमूव्ह झाला. बघ, व्हॉट हॅपन्ड हियर, रिमूव्हल ऑफ ॲन इलेक्ट्रॉन रिमूव्ह झाला. आणि तसंच त्याच्या अपोजिट इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी, म्हणजे इलेक्ट्रॉन काय करायचं आहे, गेन करायचं आहे. त्याच्या अपोजिट आपल्याला एक लेसन होता लास्ट इयरला,
रेडॉक्स रिॲक्शन असा एक पॉईंट कदाचित ऐकला असेल तुम्ही, ऑक्सिडेशन रिडक्शन. मग आता इथे जसं इलेक्ट्रॉन लूज झालेला दिसतोय तोच आपल्याला इकडे गेन करायचा, म्हणजे काय करावं लागेल, Na++1E- गिव्स Na, म्हणजे इकडे इलेक्ट्रॉन आपण काय केला, गेन केला, आणि इलेक्ट्रॉन इकडून काय केला, रिमूव्ह केला. याला इलेक्ट्रॉन समजा रिमूव्ह केला तर त्याला आपण काय म्हणतो, आयोनायझेशन. आणि इलेक्ट्रॉन गेन केला तर इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायला सुद्धा एनर्जी रिक्वायर्ड आहे, एन्थॅल्पी रिक्वायर्ड आहे, आणि गेन करण्यासाठी सुद्धा रिक्वायर्ड आहे. ओके, असे किती डेफिनेशन्स आपण बघितल्या, टोटल 5 डेफिनेशन्स बघितल्या. आपली नेक्स्ट डेफिनेशन बघा. नेक्स्ट डेफिनेशन कोणती दिसते, एन्थॅल्पी ऑफ ॲटोमायझेशन. आता ॲटोमायझेशन दॅट मीन्स मोलिक्यूल गेट कन्वर्टेड इन टू दी ॲटम्स. फॉर एक्झाम्पल मी एक्झाम्पलने दाखवतो आहे. मोलिक्यूल एखादा घेतला, Cl2 क्लोरीन, सिम्पल मोलिक्यूल. क्लोरीन कसं कन्वर्ट होतं आहे बघा, Cl+Cl, गॅसियस फेजमध्ये दाखवूया. हे सगळ्या टर्म्स गॅसियस फेजमध्ये, गॅसियस हा मोलिक्यूल दिसतोय. या मोलिक्यूलचे हे ॲटम्स आहेत, Cl आणि Cl. म्हणजे मोलिक्यूल गेट कन्वर्टेड इन टू द ॲटम्स. हे ॲटम्समध्ये कन्वर्ट होत असताना काय झालं आहे बघा, तुम्हाला काहीतरी एनर्जी रिक्वायर्ड आहे, त्याला आपण काय म्हणतोय, नोन ॲज एन व्हॉट, एन्थॅल्पी ऑफ ॲटोमायझेशन. इज दॅट क्लिअर? ओके, नेक्स्ट वन हियर, enthalpy of solution. Last one definition, enthalpy of solution, that means enthalpy change in a process when 1 mole of gas substance is dissolved in specified amount of solvent. सपोज आपल्याला सोल्युशन म्हणजे काय करतो आपण, लॅबमध्ये बघितलेलं असेल, डायल्यूट, कॉन्सन्ट्रेटेड असे सोल्युशनचे टाईप्स बघितलेत तुम्ही. याच्यामध्ये समजा एखादा ॲसिड घेतला आपण, हायड्रोक्लोरिक ॲसिड स्ट्रॉंग असतं, मग आपण त्याला काय करतो, डायल्यूट करतो. म्हणजे काय करतो, त्याच्यामध्ये वॉटर ॲड करतो. वॉटर हे काय, गुड सॉल्वंट आहे. समजा हेही कळत नसेल तर आपण सोडियम क्लोराईड घेतलं आणि वॉटर घेतलं, वॉटरमध्ये सोडियम क्लोराईड ॲड केलं तर वॉटर हे गुड सॉल्वंट आहे, आणि सोडियम क्लोराईड हे सोल्यूट आहे. म्हणजे सोल्यूट डिझॉल्व कशामध्ये झालं आहे, सॉल्वंटमध्ये, आणि जे फॉर्म झालं आहे ज्याला काय म्हटलं आपण, सोल्युशन. म्हणजे सोल्यूट सॉल्वंटमध्ये डिझॉल्व केल्यानंतर जे लागणारी जे एन्थॅल्पी आहे त्याला काय म्हटलेलं आहे आपण, एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन. इज दॅट क्लिअर? ओके, वी विल स्टॉप हिअर. नेक्स्ट पॉईंट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया.